नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर आनंद इंगळे द ॲग्रीडॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण जाणून घेऊ कापूस पिकामध्ये वाण निवड किती महत्त्वाचं आहे. तर वाण निवड करताना कोणते वाण निवडायचे, कोणत्या भागामध्ये कोणते वाण चालतात किंवा कोणत्या लागवड पद्धतीमध्ये कोणते वाण निवडले पाहिजेत. तर विशेष म्हणजे वाणांचे काय गुणधर्म आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस पिकाची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते. एकूण 35 ते 40 लाख हेक्टरवरती कापूस पिकाची लागवड होते. त्यामध्ये काही कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड होते, काही बागायती क्षेत्रामध्ये, काही शेतकरी कॉम्पॅक्ट पद्धतीने लागवड करतात म्हणजे सघन पद्धतीनं, तर काही मोकळ्या पद्धतीने लागवड करतात. तर त्यानुसार वेगवेगळ्या वाणांची त्या ठिकाणी आपल्याला निवड करावी लागत असते. तर वाणांची निवड करताना आपल्याला जमिनीचा प्रकार, कोरडवाहू किंवा बागायती लागवड किंवा लागवडीची पद्धत याचा विचार करून त्या ठिकाणी वाण निवड करणं गरजेचं आहे. वाण निवड करणे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे कापूस शेतीमधला, कारण की वाण जर योग्य निवडलं केलं आणि योग्य नियोजन जर झालं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं. त्यामुळे योग्य वाणाचे कोणते गुणधर्म असले पाहिजेत, योग्य वाण कोणतं आपल्यासाठी ठरू शकतो आणि योग्य वाण कशा पद्धतीनं निवडायचा हे सर्व या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर योग्य वाणाचे गुणधर्म कोणते आहेत, तर कापूस शेतीची जर कापूस शेती आपल्याला करायची असेल तर योग्य वाण निवडताना कोणत्या गुणधर्मांचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लवकर परिपक्व होणारा आणि एकाच वेळी परिपक्व होणारा, म्हणजे जास्तीत जास्त बोंड जे आहे तर एका वेळी त्या ठिकाणी परिपक्व झाले पाहिजेत. म्हणजे लवकर वेचणीस येऊन एकाच 1 ते 2 वेचणीमध्ये तो कापूस आपल्याला वेचणीस आला पाहिजे. अशा प्रकारचा वाण पाहिजे. त्यानंतर बोंडाचं वजन आणि बोंडांची संख्या अधिक पाहिजे. त्याचबरोबर कापूस वेचणीस सोपा पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की मजूर त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्यानंतर पात्यांची संख्या आणि पात्यापासून बोंडामध्ये रूपांतर होण्याची संख्या ही जास्त पाहिजे त्या वाणाची. म्हणजे पातेगळ आणि बोंडगळ हे त्या ठिकाणी कमी झालं पाहिजेत. त्याचबरोबर जे रूट सिस्टीम आहे ती खोल असली पाहिजे, कारण की जर पाण्याचा ताण पडला तर त्या ठिकाणी ते सस्टेन करू शकतं. त्याचबरोबर जे झाडाचं जे फांदी आणि 2 फांद्या आणि 2 बोंडातील जे अंतर आहे ते कमी असलं पाहिजे आणि धाग्याची गुणवत्ता ही चांगली पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला चांगली प्राईस त्या ठिकाणी मिळू शकते. त्याचबरोबर गुलाबी बोंडाळी असेल किंवा रस शोषक किडी असेल, यांना प्रतिकारक्षम पाहिजे आणि वाण जो आहे तर तो आयडियल प्लांट टाईप पाहिजे. म्हणजे जास्त काईक वाढ न होणारा, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त न होणारा, बोंडांची संख्या त्याला जास्त लागली पाहिजे ज्या हाईट आणि वाढीच्या गुणधर्मानुसार. अशा प्रकारचा जर वाण आपण निवडला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. अशा प्रकारचे बरेच वाण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला ती माहिती नसल्यामुळे आपण त्या वाणापर्यंत पोहोचू शकत नाही. तर आपल्याकडे काय होतं की आपण एकाच वाणांची निवड करतो. तर आपल्याला एका वाणाची निवड करायची नाही. आपल्याकडे जर 10 एकर आपल्याला कपाशी लावायची असेल तर कमीत कमी आपण 2 ते 3 प्रकारचे वाण त्या ठिकाणी निवडले पाहिजेत. त्याचबरोबर काय आहे की आपण कोरडवाहू लागवड करत असेल तर लवकर येणारे वाण त्या ठिकाणी लावले पाहिजेत आणि बागायती लागवड असेल तर त्या ठिकाणी आपण जे मीडियम ड्युरेशनचे वाण आहेत तेच त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये उशिरा येणारे वाण लागवड करतो, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी यील्ड लॉसेस होऊ शकतात. तर त्यानंतर आपण बघू की मार्केटमध्ये कोणते कोणते चांगले वाण उपलब्ध आहे. आपण शॉर्टकट घेऊ थोडं आणि त्यापैकी सांगू की कोणते वाण जास्त, ज्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाण उपलब्ध आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे. विद्यापीठामध्ये अजून बीटी वाण उपलब्ध नाही आहेत. तर आपण खाजगी कंपन्यांचे जे वाण आहेत तर ते बघू कोणते कोणते. त्यामध्ये सर्वप्रथम जे इथं राशी सीड्सचे वाण आपण बघू. राशी सीड्समध्ये राशी 659 म्हणजे 659 हा एक वाण अतिशय चांगला वाण आहे. बोंडाचं वजनही चांगलं आहे, बोंडाची संख्याही अधिक लागते आणि 150 ते 160 दिवसामध्ये तो परिपक्व होतो. तर आपण याची निवड करू शकता. त्यानंतर दुसरा जो वाण आहे राशी 999, हा एक नवीन वाण आहे 2 वर्षापूर्वी आलेला. तो सुद्धा चांगला आहे. बोंडाचं वजन चांगलं आहे, बोंडाची संख्या अधिक आहे आणि म्हणजे मीडियम ड्युरेशनचा हा वाण आहे. त्यानंतर राशी 779 आणि हा सुद्धा एक चांगला वाण आहे. याचं बोंडाचं वजन जे आहे ते मीडियम आहे आणि बोंडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात लागते आणि वाढ ही मध्यम राहते. हाही वाण आपण त्या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर राशी 971 हा कॉम्पॅक्ट टाईप, म्हणजे याला फळफांद्यांची संख्या गळफांदी कमी प्रमाणात लागतात. त्याचबरोबर बोंडांची संख्या अधिक असते आणि लवकर परिपक्व होतं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू लागवड करायची आहे, त्या शेतकऱ्यांनी राशी 971 या वाणाची निवड करू शकता. हा वाण जो आहे तर हा लवकर आणि जवळपास 2 वेचण्यामध्ये भरपूर कापूस घरामध्ये आपला या वाणामुळे येतो. परंतु बोंडाचं वजन थोडं कमी मीडियम साईजचं याचं बोंडाचं वजन आहे. तर त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. हे राहिले राशी सीड्सचे काही वाण. त्यानंतर दुसरे काही जे वाण आहेत तर ते आपण बघू की
अजित सीड्सचे काही वाण आहे, अजित 155 असेल, अजित 1155 असेल किंवा अजित 1199, अजित 199 या वाणांची लागवड प्रामुख्यानं विदर्भामध्ये केली जाते. यापैकी आपण अजित 155 किंवा अजित 1155 याची त्या ठिकाणी निवड करू शकता. त्याचंही बोंडाचं वजन चांगलं आहे, वेचणीस सोपा आहे आणि मीडियम ड्युरेशन म्हणजे 150 ते 160 दिवसामध्ये तो काढणीस येतो. त्यानंतर निजुडू सीड्सचे काही वाण आहे, त्यामध्ये आपण आशा हा अतिशय मोठं बोंड असलेला म्हणजे जाड बोंड असं अधिक वजन असलेला वाण आहे. त्यानंतर त्याची जी ड्युरेशन आहे ती 160 दिवसापर्यंत आहे आणि वाढ खूप मोठ्या प्रमाणात होती. त्यासाठी आपल्याला अंतर थोडं जास्त ठेवावं लागतं. त्यानंतर नवनीत जो वाण आहे तर हा कॉम्पॅक्ट टाईपमध्ये आपल्याला जर सघन लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी आपण नवनीतची लागवड करू शकता, भक्तीची लागवड करू शकता किंवा आराध्य हा म्हणून त्यांचा एक कॉम्पॅक्ट म्हणून वाण आहे, तो आपण सघन लागवडीमध्ये लागवड करू शकता. त्यानंतर जे आहे तर ते कबड्डी तुलसी सीडचा कबड्डी वाण आहे, तोही आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. श्रीकर सीडचा जय हो हा वाण आहे, जय हो पण आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. US ॲग्री सीडचे US 7067 किंवा 4708 हे 2 वाण आहेत, त्यापैकी आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. 4708 हा मीडियम बोल्ड साईज आणि जास्तीत जास्त बोंड लागणारा वाण आहे. त्यानंतर टियारा सीड्स म्हणजे मॉन्सेंटोचे काही वाण आहेत, त्यामध्ये ब्रह्मा आणि 9121. त्यानंतर महागुण म्हणून वाण आहे. त्यानंतर सुपर कॉट आहे. त्यानंतर आपण मनी मेकर बघू शकता, जम्बो बघू शकता आणि काही मैको सीड्सचे सुद्धा काही वाण आहेत. 7351 असेल किंवा 7391 असेल किंवा धनदेव धनदेवचा सुद्धा चांगला यील्ड शेतकऱ्यांना मिळतं. धनदेव सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. अशा प्रकारे कापूस पिकाचे काही वेगवेगळे वाण आहेत. तर यामध्ये जर सॉर्ट करून सांगायचं झालं तर आपल्याला राशी 659 किंवा राशी 999 हे 2 वाण बागायती क्षेत्रामध्ये आपण घेऊ शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर राशी 971 आहे, राशी 779 आहे किंवा जंगी आहे. त्याचबरोबर आपण जे लवकर येणारे वाण आहेत त्याची सुद्धा त्या ठिकाणी निवड करू शकता. नवनीत किंवा भक्ती असेल, आशाची लागवड आपण बागायती क्षेत्रामध्ये करू शकतो. अशा प्रकारे कुठले चांगल्या एक आणि जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल, चांगलं नियोजन असेल तर ब्रह्मा किंवा टियारा 9121 या सुद्धा वाणाची आपण त्या ठिकाणी निवड करू शकता. हे काही सिलेक्टिव्ह वाण आपण या ठिकाणी सांगितले. शेतकऱ्याच्या अनुभवानुसार आपल्याला आलेल्या मागच्या अनुभवानुसार आपल्याला वाण निवड करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये भरपूर सारे वाण उपलब्ध आहे, परंतु सर्वच वाण म्हणजे एकच वाण चांगला आहे असं नाही. सर्व वाणांची काही वैशिष्ट्ये असतात, काही वाण चांगले असतात, काही वाण म्हणजे काही वेगवेगळे वाण त्यांचे गुणधर्म असतात. त्यापैकी आपल्याला कोणता गुणधर्म आवडतो त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे वेचणीस स्वभाव, बोंडाचं वजन चांगलं आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारा वाण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर असा वाण आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय होतं की कापूस पिकामध्ये वाण निवड करताना शेतकरी काय करतात की एकाच वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. तर ते चुकीचं आहे. आपण 2-3 वेगवेगळ्या वाणांची जर त्या ठिकाणी निवड केली अनुभव घेऊन, नवीन वाणाची जर आपल्याला लागवड करायची असेल तर कमी क्षेत्रावरती लागवड करायची, अनुभव असलेल्या वाणाची लागवड जास्त क्षेत्रावर करायची. ह्या 2-4 गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं. अशाच कापूस पिकाच्या इतर व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.